मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांना प्रवास घडत असतो. काहींना प्रवास करायला आवडतं, तर काही जण काही कारणास्तव प्रवास करत असतात. पण क्षणभर थांबा. जर हाच प्रवास जीवघेणा ठरणारा असेल तर? मग तुम्ही म्हणाल की पैसा जाऊ द्या, वाया गेला तर, पण माझा जीव तर वाचेल, असं म्हणून तुम्ही तो प्रवास टाळाल. पण नियतीनं काय वाढून ठेवले आपल्या आयुष्यात कुणाला माहीत असतं. आणि म्हणूनच सध्या बस असू द्या, रेल्वे असू द्या, किंवा नुकत्याच घडलेल्या अहमदाबादच्या प्लेन क्रॅशची दुर्घटना असू द्या, कुठलाच प्रवास हा सुरक्षित राहिलेला नाही आहे. बरं, हे सोडाच. एखादा पादचारी जेव्हा रस्त्याने मार्गक्रमण करत असतो आणि त्यावेळेस त्याला गाडीची धडक बसते, तेव्हा तोसुद्धा जीव मुठीत घेऊनच चालत असतो. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की सध्या या प्रवासामुळे जीव गमावणारे कैक आहेत. तर हा प्रवास कोणताही असू द्या, परतीचा असू द्या किंवा आपल्या आयुष्याचा असू द्या, सध्याचं वातावरण पाहता असं वाटतंय की कोणताच प्रवास हा सहज, सुलभ आणि सोयीस्कर किंवा सुरक्षित असा राहिलेला नाही आहे. त्यालाच अनुसरून प्रवास ही कविता मी लिहिली आहे आणि ती मी तुमच्यासमोर आज सादर करत आहे. तर चला मग आपण कवितेला सुरुवात करूया. आजच्या कवितेचं शीर्षक आहे प्रवास. आता मला भीती वाटते प्रवासाची, आता मला भीती वाटते प्रवासाची, बस, रेल्वे आणि विमानात बसण्याची. प्रिय, आप्तेष्ट, नातलगांना दुरूनच बोलावेसे वाटते. प्रिय, आप्तेष्ट, नातलगांना दुरूनच बोलावेसे वाटते. ख्याली खुशाली आता दुरूनच विचारावीशी वाटते. प्रवासाच्या सुरक्षिततेची हमी कोणीही देऊ शकत नाही. प्रवासाच्या सुरक्षिततेची हमी कोणीही देऊ शकत नाही. काळावर नियंत्रण कुणीही ठेवू शकत नाही. प्रवासात बळी गेल्यावर नुकसान भरपाई म्हणून नातेवाईकांना लाखो रुपये मिळतात. प्रवासात बळी गेल्यावर नुकसान भरपाई म्हणून नातेवाईकांना लाखो रुपये मिळतात. पण म्हणून का या पैशांनी गेलेले जीव पुन्हा मिळवता येतात? पण म्हणून का या पैशांनी गेलेले जीव पुन्हा मिळवता येतात? प्रवास परतीचा असो वा आयुष्याचा, काही भरवसा राहिला नाही. प्रवास परतीचा असो वा आयुष्याचा, काही भरवसा राहिला नाही. पैसा कितीही असू द्या हो आयुष्यात, एकदा गेलेलं शरीर पुन्हा कधीही मिळत नाही. पादचारीसुद्धा रस्त्याने चालताना जीव मुठीत घेऊन चालत आहे. पादचारीसुद्धा रस्त्याने चालताना जीव मुठीत घेऊन चालत आहे. एखादं वाहन धडक मारते की काय याची धडकी त्याला सतत भरते आहे. जर माहिती असतं की आयुष्याचा शेवट आज होणार आहे, जर माहिती असतं की आयुष्याचा शेवट आज होणार आहे, काळ समोर येऊन उभा राहणार आहे, मग प्रवासावर पाणी सोडलं असतं. जर माहिती असतं की आयुष्याचा शेवट आज होणार आहे, काळ समोर येऊन उभा राहणार आहे, मग प्रवासावर पाणी सोडलं असतं. काय झालं असतं? थोडा पैसाच गेला असता ना वाया. जाऊ द्या ना हो, निदान जीव तरी गमावला नसता. वाचलेल्या जीवाने आयुष्यात प्रवास पुन्हा कधीतरी आनंदाने केलाच असता. वाचलेल्या जीवाने आयुष्यात प्रवास पुन्हा कधीतरी आनंदाने केलाच असता. तर अशी ही कविता होती. पहा, सद्यस्थितीमध्ये बरंच काही घडतं आहे, नेहमीच काही घडत असतं. आणि मला जेव्हा काही विषय मिळतात त्यावर माझं चिंतन होतं आणि त्यानुसार मला मग असं वाटतं की त्यावरती मला सहज काही ओळी स्फुरल्या जातात. तर यानुसार मी ही एक गोष्ट किंवा आपण म्हणतो की कविता जी आहे ही मी केली होती. तर आपण आज इथेच थांबूया. मी सर्वांना विनंती करते की ज्या लोकांनी स्वातीज मराठी कविता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या. कारण तुम्हाला कवितेसोबतच माझे वेगवेगळे ग्रंथ पारायण आहेत किंवा स्तोत्र आहेत, तर हे तुम्हाला ऐकायला मिळतील. मुळामध्ये जी काही सकारात्मकता आहे ती या माध्यमातून किंवा काही संदेश मला या माध्यमातून द्यायचे असतात, तो पसरवण्याचा मी सहज शुद्ध माझा प्रयत्न असतो. तर आपण पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत. तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप मनापासून आभार करते.